मित्रांनो, मी मळ्यामध्ये आलो होतो. आपला जो भात होता हे भाताची पाहणी करायला. तर बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने भात आलेला आहे. आता मोठं झालं आहे ते पूर्ण, त्याला निसवलेलं आहे ते, म्हणजे त्याला ते धान्याच्या बिया आलेल्या आहे. तुम्हाला दाखवतो मी ते व्हिडिओमध्ये. मी आणि पदभाऊ आलेलो आहे. तर बघू शकता मित्रांनो कशा पद्धतीने हे बघा, भात पूर्णपणे निसवलेला आहे आणि बाकीचं काही ठिकाणी बाकी आहे. मी आणि पदभाऊ आलेलो आहे बघा. ही आपली वरई लावलेली, हे उडीद आणि तूर लावलेली आपण. हे बघा, बघू शकता. अजून तर काही त्याला शेंगा आलेल्या नाही, लवकरच येतील. तर मित्रांनो, आपण इथं हे बघा, बघू शकता तुम्ही पाठीमागे माझ्या, तिथं आपण टमाटरचं रोप टाकलेलं आहे. तर ते तुम्हाला दाखवतो मी कशा पद्धतीने आपण घरगुती पद्धतीने, म्हणजे घरगुती रोप टाकलेलं आहे. आपण कोणत्या नर्सरीतून रोप मागवत नाही. हे पदभाऊने इथं स्वतः रोप टाकलेलं आहे. त्याचं बियाणं आणून इथं स्वतः ठाणलेलं आहे ते रोप टमाटरचं. तर त्याला खत घालायचं पण काम चालू आहे पदभाऊचं. तर मी ते तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने रोप टाकलेलं आहे ते. बघू शकता मित्रांनो, इथं देशी जुगाड केलेला आहे आपण. तर मित्रांनो बघू शकता कशा पद्धतीने देशी जुगाड पद्धतीने आपण हे रोप टाणलेलं आहे. तिकडं पदूभाऊ आणि मनूभाऊ रोपांना थोडं थोडं खत टाकायचं काम करत आहे. बघू शकता रोप एकदम अगदी बारीक आहे, अजून त्याला भरपूर अजून वेळ आहे. मोठं झाल्यानंतर मला ते परत एकदा मी दाखवेलच व्हिडिओमध्ये. पदूभाऊ मस्त काम करत आहे. अशा पद्धतीने देशी जुगाड केलेला होता मित्रांनो, रोपाला पाऊस लागू नये म्हणून. जास्त आमच्याकडे एकतर जास्त पाऊस राहतो, तर जास्त पावसामुळे रोप खराब होऊ नये त्याच्यामुळे देशी पद्धतीने आपण जुगाड केलेला होता. तर मित्रांनो, इथं हे बघू शकता, हे टमाटरचं रोप आहे आणि ते पलीकडे पेरलेलं आहे ना, ते फ्लावरचं रोप पेरलेलं आहे. ते पण तुम्हाला मी क्लोज दाखवतो कशा पद्धतीने. इकडं टमाटरचं आहे आणि हे फ्लावरचं आहे. घरगुती पद्धतीने रोप पेरलेलं आहे. पदूभाऊ मनूभाऊ खत टाकून झालेलं आहे. बसलो आहे आम्ही इथं. तर मित्रांनो, आपलं रोपाला खत टाकून झालेलं आहे. तर आम्ही आता चाललो परत घराकडे. आता दुसरं काही काम पण नाही शेतामध्ये, तर चाललो आहे आम्ही घरी. बघू शकता.